तर नमस्कार मित्रांनो, आपला विषय खास आहे. तर लाईफ मध्ये मित्र का पाहिजे माहितीये का? त्याचं मोठं उदाहरण म्हणजे आजचा विषय आहे. कारण 3 दिवसाची सुट्टी होती माझी. 3 दिवसाने आज माझा फर्स्ट डे होता जॉबचा. तर काही करून मला अर्जंटली जायचंच होतं. पण बोलताना मित्र भेटले आणि सगळ्या प्लॅनचा पाठोळा झाला. मित्र बोलले, चल मी तुला कामावर सोडतो. बसलो मी पण येड्यासारखा बसलो, बोललो चला जाऊ लवकर. आणि झालं आता 1 तास झाला, कसारा घाटात पोहोचलोय आणि आता डायरेक्ट जेवायला बसलोय. तिकडे बॉस मला शिव्या घालतोय, अजून आला नाही, कुठे पोहोचलाय काय आहे. तर आता त्यांना विचारलं कुठे जायचंय, तर मला बोलतो आता शिर्डीला जायचंय आपल्याला. काम होतं ठाण्याला, आता आपण आलो नाशिकला, म्हणजे डिस्टन्स थोडा लांबचा आहे. आता जायचं शिर्डीला. मला ऑफिसवर मस्त शिव्या पडणार आहेत. तर बघूया आपण आता आपला प्रवास इथून शिर्डी. भेटूया. माझी पण बॅग अजून गाडीमध्येच आहे. आपल्यासोबत आता केतन आहे, सूरज कांबळे आहे, कांबळे बंधू. एक सर्जन आहे अजून बाकीच्या मित्रांना पण कळायचं, अजून शिवा पडणार आहेत. तर चला आता जेवायला बसले. तर जेवणामध्ये आता बघूया आपण नवीन काय काय आयटम आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कसाऱ्यामध्ये. साई कृपा हॉटेल आहे, तिकडे पोहोचलेलो आहे. आणि इकडची स्पेशल डिश म्हणजे शेवभाजी आणि दाल खिचडी. बघा, तुम्ही पण ट्राय करा, कधी आला तर भेट द्या. तर ऍड्रेस आहे बघा, हॉटेलचाच जे आहे स्टाफ तो तुम्हाला परफेक्ट एकदम ऍड्रेस सांगेल. ऍड्रेस बता ना भाई. होटल साई कृपा कसारा बाईपास. सेव भाजी इकडे फेमस, दाल खिचडी, गोल भज्जी, कांदा भज्जी, मसाला डोसा. तर भावांनो, आता जस्ट आम्ही इकडनं जेवण वगैरे मस्त निघालोय. दाल खिचडी 1 नंबर होती हॉटेलची. मी पण फर्स्ट टाइमच तिकडे जेवलो. जे तुम्ही कधी जाल तर नक्कीच हॉटेल साई कृपाला भेट द्या, खूप छान आहे. आता आम्हाला किती किलोमीटर आहे रे आता इथून शिर्डी? शिर्डी असेल 120 आतमध्ये आहे. नाशिक काहीतरी 78 होतं ना? नाशिक 78 आहे. हा, 180 किलोमीटर आहे, म्हणजे 150 किलोमीटर आहे प्रॉपर. म्हणजे 3 तास. 3 तासात आम्ही जस्ट पोहोचू. आता 3 तासाचा आपला प्रवास आहे. तर प्रवासामध्ये आपण पुढे पण थांबूया, चाय वगैरे पिऊ. नाशिकमध्ये आता डायरेक्ट नाशिकलाच थांबूया. तर चला आपण आपला पुढचा प्रवास बघूया. सकाळी निघालेलो, आता जस्ट पोचलोय. 9 वाजायला आले. तर टाइमपास करत आम्ही जरा गाडी 9:30 पर्यंत दर्शन आहे, तर आम्ही जरा घाई करत आहे. ते झाल्यानंतर मग तुम्हाला बाकीचा व्ह्यू वगैरे काय काय केलं दाखवू. थोडी आता घाई आहे, कारण ते बोलले 9:30 पर्यंत दर्शन भेटणार आहे. तर चला सगळ्यात आधी दर्शन घेऊया, मग आपण बाकीचा नजारा बघूया. शिर्डी के साई मंदिर काय बोलतो. हा, चांगलं. साई कसं जेवायला आलोय आम्ही. या प्रसाद घ्यायला प्रसाद 9:30 पावणे 10 पर्यंत भेटलाय, ते पण शेवटच्या पंक्तीला. ते पण नशिबाने भेटतं भाई. आमचा अर्थ नशीब पाहिजे. शेवटला येऊन शेवटचा प्रसाद खाते. ते पण बाबा का बुलावा आहे, वो भी शिर्डी. अचानक भयानक प्लॅन कामावरची आम्ही इकडे आलोय, कारण की बाबाने आम्हाला बोलवलं होतं. बोला ओम साईराम. तर मित्रांनो, शेवटची गंमत होती. तर शेवटच्या पंक्तीमध्ये फक्त आम्हाला डाळ भात भेटलं, भाजी आणि चपाती भेटली. तर सगळे आजूबाजूचे उठून जेवून निघून गेलेत. जस्ट मनामध्ये मी म्हटलं की बाबांनी थोडी खीर भेटली असती ना, तर अजून म्हणजे जेवणाला मजा आली असती. 5 मिनिटात आम्हाला खीर भेटली आहे. नशीब आहे भाऊ, याला म्हणतात नशीब. जेवण एवढं मस्त आहे ना भाई, मन तृप्त झालं. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे प्रसाद वगैरे म्हणजे झालेलं आहे व्यवस्थित. दर्शन पहिली गोष्ट खूप छान झाले. दर्शनानंतर जो आम्हाला तो प्रसादाचा लाभ भेटला ना, तो खरंच खूप म्हणजे मन प्रसन्न झालं, एवढं छान होतं. आता सगळं झालंय. आता तिघं आम्ही बघू जरा इथेच शिर्डीमध्ये
सगळे दुकानं वगैरे प्रसादाची दुकानं ओपन आहेत. तर बघू काय घेता येईल ते घेऊ आणि शॉपिंग थोडीफार शॉपिंग करूया. अहो, समाधी मंदिरामध्ये व्हिडिओ बनवायचे नावाला आम्ही आता सध्या तिकडेच चाललोय. आमच्या पायात आता चप्पल तर आहे नाही. पहिले गाडीतून चपला बुटा घेऊ, मग जाऊ समाधी मंदिराकडे, मग तिकडे कलशासोबत जरा एक दोन व्हिडिओ काढू, एक दोन शायरी बोलायला ट्राय करू. कधी बोललो तर नाही, आली एखादी चांगली तर बघू व्हायरल होऊन.